नमस्कार अध्यक्ष. मिळालं का आमचं गिफ्ट? वय वय मिळालं बघा. अहो लयच भारी आहे. मी आता टॅलेंटला तीच म्हणत होते बघा, कशाला एवढं भारी काय देत बसायचं नाही का. मग देतोय परत पाठवून. अहो नाही नाही, मी आपलं सहजच म्हणलं. भारीच आहे बघा, मस्त. तुम्हाला आवडलं ना, मग झालं. मेन म्हणजे जयश्रीना सवय असली पाहिजे म्हणून पाठवलं. वय वय तर असायलाच पाहिजे. हा, आणि कसं आहे आमच्याकडे सगळं असलंच असतं. म्हणजे फूड प्रोसेसर म्हणू नका, ओव्हन म्हणू नका, सगळं असं असतं. समजा उद्या त्यांचं ना आमचं लग्न झालं, ते आमच्या घरी आल्या आणि इळ्यावर भाजी कापत बसल्या, बरं दिसेल का ती, म्हणून आम्ही पाठवलं. पहिलं गिफ्ट आमच्याकडनं जयश्रींना. हा, पुढं पण पाठवतच राहू, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अगं बाई, अहो मी जिजींना म्हणलंच तरी असलं भारी स्थळ मिळायला नशीबच लागतंय बघा. बरं मी काय म्हणते, तुम्ही का नाही आले? अहो सो मच वर्क हो, नाहीतर आम्ही झालो नसतो का सरप्राईज द्यायला. बाकी तुमचं कुठपर्यंत आले? हे खरेदीचं, कपडे, दागिने, मी तर म्हणतो पुण्यातनच करा. हा म्हणजे तसं बोलणं झालंय आमच्यात, आणि हा तसंच ठरलंय आमचं. आणि मी कळवतेच की तुम्हाला फोन करून. हा, आता नो वन इज हिअर टू हेल्प ना. आईसाहेब ताईसाहेब तिकडे असतात आणि जयश्रीनं फोन कसं करणार? म्हणजे सरप्राईज राहणार नाही ना. मग विचारायचं तरी. तुम्ही कशाला काळजी करताय भैया, अहो मी आहे की इथं. तुम्ही बिंदास कधी बी फोन करा आणि अजिबात काय डोक्यात विचार आणू नका. हा चालतंय चालतंय, ठेवू का मग? आता करतो कॉल बॅक नंतर. हा, जयश्रींना फोन करायला सांगा गिफ्ट कसं वाटलं म्हणून. आणि टॅलेंटला ये म्हणा आता इकडे, का म्हटले. वय वय, चालतंय सांगते. आईला कशावर बी खुश होते. टॅलेंट तुम्हाला बोलवलंय लगेच. हा बरं येतो, तिकडे पण खूप काम आहेत. बरं मामी, काही लागलं तरी बिंदास नुसता एक फोन करायचा. हा वय वय. जीजी येतो, काळजी घ्या जीवाची. वय पोरा. चला. भया कसलं भारी दिलंय म्हणायचं. असलं जावई मिळाला म्हणून बरं, नाही उभ्या जन्मात असलं काय बघायला मिळलं असतं का? भया पोरीने नशीबच काढलं बघा. वय. भया जीजी कसलं भारी दिलंय, काय म्हणायचं ह्या भैयांना. बघितलंस का? आहे हे घे ग. बरं झालं बाई, पूर्णाची चाळणी तुझ्याकडे मिळाली. अगं नाही तर सगळ्या गावभर मला शोधत बसायला लागलं असतं बघ. उद्या आणून देते हा परत. काय एवढं काय त्यात, मी येते की घ्यायला. नाही नाही, तुमच्याकडे नसेल ना तर राहू दे, आम्ही घेऊ की दुसरं. अहो आता तर मला वाटतंय आयुष्यभर आम्हाला काही घ्यायलाच नाही लागणार. जावई हो, जावई सगळं घेऊन दिल बघा. अहो किती जरी नाही म्हणलं तरी ऐकतोय कुठं त्यो. आता हीच बघा की, मगाशी फूड प्रोसेसर आणून दिलाय. बेसच झालं की मग. अहो नशीब लागतं नशीब, असं जावई मिळायला. आता कुणाकुणाच्या नशिबात नसतंय म्हणा. आमच्या जयश्रीने नाव काढलं बघा. ते आहे बाकी. पर मी
बघा हाय का त्यांचाच फोन आहे. हॅलो भैया, अहो 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढत होते मी. काय सांगताय? आमची आठवण चांगलीच काढत होता ना. आता कसली काढणार, आता असा जावई मिळालाय म्हणल्या. बर बोला की तुम्ही. काय नाही, ते घरात एक अडचण आली होती. ते लग्नाच्या आधी काहीतरी नारळ वगैरे बांधत असतो म्हणतात. काय आम्हाला काय माहिती नाही ना त्याच्याबद्दल. तुम्हाला काय माहिती आहे का? नारळ नाही हो, पण मी गुरुजींना विचारते आणि सांगते तुम्हाला. बर, बघा त्याचं काय होतंय ते. काय आम्हाला काय माहिती नाही ना, आणि त्या घरात कोण काम करायला पण नाही. हा, आता आम्हाला पण वाईट वाटतंय तुम्हाला सारखा सारखा फोन करतोय. पण काय, भैया साहेबांच्या होणाऱ्या सासूबाई तुम्ही, तेवढा मान दिलाच पाहिजे की तुम्हाला. भैया आता काय लाजवतं का काय मला? अहो आता शीतलच्या आईला मी तीच सांगत होते, असा जावई मिळायला नशीब लागतं, नशीब. आणि त्या बी होय म्हणल्या बघा. बर बर, ठेवू का मग? पुन्हा काय लागलं तर करतो बर का फोन. वय वय करा, बिंदास करा बघा फोन. आणि काय सुद्धा डोक्यात घेऊ नका. ओके, बाय. अहो एवढा याप आहे ह्या माणसाच्या माग, पण लग्नाच्या तयारीत कुठं काय कमी पडू नये म्हणून केवढी काळजी घेतोय बघा की. बर, येते मी. सगळी घरी खोळंबले असतील ना. शीतले, येते. वय या की तुम्ही, नाहीतरी तुम्ही आहे तर तिचा बी कामाला हात लागायचा नाही. ती बी निमतालाच टेकलेली असती निसती. हा गंमत केली. शितले, तू काय बघा उभी राहिलीस? जा कामाला लाग जा. दुसऱ्यांची फोन ऐकायची एवढी घाण सवय लागली का नाही तुला? जा. शीतलला अत्तल घडवण्यासाठी हे लग्न होते खरं, पण हर्षवर्धन सारखाच निर्णय बदलतोय. काय चाललं असेल याच्या डोक्यात नक्की? माझा प्यादा म्हणून तर वापर नाही ना करत आहे. नाही, याचा सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे.